बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी ते नांदेडच्या हातगावमधून. महसूल वन विभाग तहसील कार्यालय हातगाव यांच्या वतीने बरडशेवाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरचे आयोजन तहसील कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते. शेतकरी, मजूरदार, संजय गांधी निराधार, लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती या सर्वांना हातगावचे तहसीलदार यांनी शासनामार्फत मिळणाऱ्या सर्व योजना, सोयी सुविधा याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी महाडीबीटीद्वारे योजना घेण्यासाठी व पीएम किसान योजनेचे पैसे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे व जिवंत सातबारा फेरफार गावामध्ये तलाठी, मंडळाधिकारी यांच्याकडून करून घ्यावे. पांधन रस्ते, शिवरस्ते, वहिवाट रस्ते नकाशावर असून सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी पांधन रस्ते, वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण केले असेल तर तात्काळ शेतकऱ्यांनी अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशाही सूचना तहसीलदार यांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरला उपस्थित हातगावचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, विस्तार अधिकारी सावंत, मंडळाधिकारी गोडबोले मॅडम, तलाठी कोथळकर, माटे, सदावर्ते, हंबर्डे मॅडम, गावास ग्रामसेवक पॅग माहुरे, सरपंच अमोल पाटील रुई व गावातील सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व पुरुष महिला मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित झाल्या होत्या. तर पाहूया हातगावचे तहसीलदार काय म्हणालेत. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव, नांदेड. महाराष्ट्र शासनातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर बरडशेवाळा या मंडळाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. याचा उद्देश हा आहे की त्या मंडळातील समस्या त्या मंडळामध्येच मिटाव्यात, लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी जाऊन सोडवावेत. कारण आपण तहसील कार्यालयामध्ये गेलं तर अधिकारी मिळत नाही किंवा त्या ठिकाणी तलाठी नसतात, मंडळाधिकारी नसतात किंवा बऱ्याच वेळेला त्या लोकांना पण तहसील ऑफिसला येणं एवढं सोयीचं नसतं. त्याच्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या गावामध्येच सोडवाव्यात असा शासनाचा उद्देश आहे आणि हा उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी महाराजस्व अभियान शिबिर आयोजित केलं होतं. जिवंत सातबारे वाटप केले. जिवंत सातबारा नेमका काय? आज आपण सातबारा जर पाहिलं तर त्या सातबारामध्ये बरेचसे लाभार्थी शेतकरी मयत आहेत आणि हा मयत असल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच योजना मिळण्यासाठी मग पीएम किसान योजना असो किंवा मग वारसांना एखादी मिळणारी योजना असो त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत आणि ह्या अडचणी दूर व्हाव्यात आणि लोकांना लवकरात लवकर वारसाचे फेरफार व्हावेत त्या दृष्टीनं माननीय महसूल मंत्री महोदयांनी ही जिवंत सातबारा मोहीम सुरू केलेली आहे. याचा उद्देश एवढा चांगला आहे की जे शेतकऱ्यांना कोर्टाचे प्रमाणपत्र लागतात, वारसा प्रमाणपत्र, आता या मोहिमेमध्ये ते वारसा प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाहीये की आमच्या गावचे सरपंच, पोलीस पाटील हे प्रमाणपत्र देत आहेत आणि एक पंचनामा आम्ही करून घेत आहोत की या लाभार्थीचे खरोखर वारस कोण आहेत आणि यावर आम्ही फेरफार घेत आहोत. तर हे लाभार्थीच्या दृष्टीनं खूप सोयीची आणि अशी महत्वाची योजना आहे जिवंत सातबारा. याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, परंतु म्हणावा तसा प्रतिसाद या मोहिमेला मिळत नाहीये. तर माझं आवाहन असं असेल की शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. फार्मर आयडी आणखीन काही शेतकऱ्यांनी काढलेले, काय आव्हान असेल शेतकऱ्यांना? जिवंत सातबाराप्रमाणेच फार्मर आयडी, ज्याला आपण किसान ओळखपत्र म्हणतो, तर ते देखील काढणं, शेतकरी ओळखपत्र ते देखील काढणं खूप महत्वाचं आहे. कारण आज आपल्याकडं खूप योजना आहेत, मग नैसर्गिक आपत्तीच्या आहेत, पीएम किसान योजना आहे किंवा खते बियाणे मिळण्याची योजना आहे, ऍग्रीच्या योजना आहेत, आमच्या आहेत. तर ह्या सगळ्या मिळण्यासाठी एक जसं आपण एक पूर्वी आधार काढायचो आणि ती आपली युनिक आयडेंटिटी बनली, त्याच पद्धतीनं आज फार्मर आयडी जो आहे तो शेतकऱ्यांना सर्व ज्या योजना शासनामार्फत मिळतात त्याच्यासाठी हा एक आयकॉन, एक डॉक्युमेंट होणार आहे शेतकऱ्यांचा. त्याच्यासाठी माझं आवाहन असेल शेतकऱ्यांनी की त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा. आज त्याच्यासाठी आम्ही इथं कॅम्प देखील आयोजित केला होता, पण कॅम्पला देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण
आज बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, खरीपाची पेरणी शेतकरी करणार आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता लागणार आहे. रस्ता ही एवढी कळकळीची गोष्ट झालेली आहे, संवेदनशील गोष्ट झालेली आहे. आणि असे रस्ते लोकांनी गटाचे बांध, सरबांध, सरकारी रस्ते, पांधन रस्ते, शिव रस्ते, गाडी रस्ते जे नकाशावर आहेत ते देखील अडवून टाकलेले आहेत. 33 फुटाचे रस्ते आज शेतकऱ्यांनी पाऊल वाटा करून टाकलेले आहेत. काही ठिकाणी तर पाऊल वाटही राहिलेली नाही. आणि आपण त्यांना समजावून सांगतोय, आपली टीम त्या ठिकाणी जाते, तलाठी जातात, मंडळ अधिकारी जातात, तरी देखील ते ऐकत नाहीत. मग त्यांच्यावर फौजदारी कारवाई किंवा पोलीस कारवाई करणं खूपच गरजेचं आहे आणि केली पाहिजे ती, कारण शेतकरी मुद्दामहून असे रस्ते अडवत आहेत.